मोहम्मद आणि सुशांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. गोलंदाजी मार्क वरती नक्कीच आपण जगदीश धोडीला बघतोय. चला सुरुवात करायची आहे आणि अमर 11 आणि सुर्वे फायटर्स आपण प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन जायची आणि लगेचच पाठवायची आमच्यापर्यंत. अमर 11 आणि सुर्वे फायटर मिड इनिंग मध्ये नक्की नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. जाव्या मैदानाच्या आतमध्ये मोहम्मद पापा नावाने जो प्रचलित आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅच नंबर 5 कडे वळूया. एका बाजूला दिशा 11 तर एका बाजूला आशागड ब्रदर ग्रुप. गौरव ठाकूर सरांचा नक्की संघ आपण बघतोय. पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल, लेट प्ले, गेम इज ऑन. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने संधी होती. बराच काळ चेंडू हवेत होता. मिड विकेटच्या खेळाडूला चार्ज करायला हवं होतं का? कारण मोहम्मद सारखा गडी जर आपल्याला कमवायचं असेल तर आपल्याला हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागणार आहेत. यावेळेस मात्र संधी नक्कीच होती. हाफ चान्स आपल्याला कन्वर्ट करावा लागणार आहे कारण आपण एका बलाढ्य संघासमोर खेळत आहेत. दोन बलाढ्य संघ, बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेस जगदीश टू सुशांत. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू फक्त दिशा दाखवली आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. बॅकअप नक्कीच डीप मधून येते. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावरती आहेत. जगदीशचा आपण षटक बघतो. अजूनपर्यंत 2 चांगले चेंडू. जगदीश कडे मात्र एका बाजूला अनुभव आहे. तर पापाचा विचार केला तर नक्कीच 2 ते 3 हंगामापासून आपण त्याला बघतो. अत्यंत लयामध्ये आहे. फुलारलेंचा चेंडू फटका तर बसलाय. विकेटचा बॉटम. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. म्हटलं जातं ना, जिथे तुमच्या कर्तृत्वाची एवढी मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे पुन्हा एकदा. कॅच ऑफ द डे. मला आवडत माझ्या आईबाबांना किती आवडेल. माझं माझ्या आईबाबांचं पण माझ्यावर प्रेम आहे. लग्न कसं अक्षय सुपर कॅच, कॅच ऑफ द डे. कदाचित हा कॅच ऑफ द टुर्नामेंट पण असू शकतो. मी आपल्याला आधीच म्हटलं जर मोहम्मद सारख्या फलंदाजाला तुम्हाला डगआउट मध्ये पाठवायचंय तर हाफ चान्सचा कन्वर्ट करावा लागेल. इथे मात्र हाफ चान्सचा कन्वर्ट केलं. मोहम्मद बॅक टू द डगआउट. फुलारलेंचा चेंडू अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 बलाढ्य संघ नक्कीच आपण पाहतोय. ऋषा 11 आणि एका बाजूला आशागड. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 4 चेंडूवरती अक्षरशः प्रेक्षकांना नक्कीच मोहित केलंय या सामन्याने. कट करायचंय यावेळेस चुकी. सुशांतचा नक्कीच आपण पाहतोय कुठेतरी झेल सोडलाय आणि हा झेल मात्र आपल्याला महागात पडू शकतो. फुलारलेंचा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला खेळाडू तैनात आहे. सुशांतचा झेल कुठेतरी मात्र मैदानाच्या आतमध्ये जिथपर्यंत सुशांत असेल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती हात असतील एवढं नक्की आहे.
एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती आहेत. घेऊया छोटी विश्रांती, देऊया आपण डिस्क जॉकीला संधी. धन्यवाद डीजे मास्टर. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्क वरती रुपेशला आपण बघतोय, रुपेश धोडी. त्यावेळेस फटका चांगला आहे. आल्या आल्या मात्र षटकामध्ये खेचतोय चौकार, येतोय दमदार असरदार सरपंच चौकार. सुशांतचा झेल नक्कीच आपण सोडला. मी आपल्याला आधीच म्हटलं त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती हात असेल जेव्हा जेव्हा सुशांत मात्र मोठे फटके खेळ. येते मात्र चौकार. चौकाराने धावफलक घेईल 4 ने भरारी, जाऊन पोहोचेल तब्बल 8 वर. यावेळी थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याचा फायदा पूर्णपणे उचलला. यावेळेस हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता, संपर्क मात्र चेंडू आणि फळीता होत नाहीये. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, लाऊड अपील आहे. पंच मात्र तटस्थ आहेत. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू रुपेशने मात्र कमबॅक केलंय. सुरुवात जरी चौकाराने झाली तरी पुढच्या 2 चेंडूवरती तुम्हाला मेरिट वरती फटके खेळावे लागतील, याचं प्रात्यक्षिक सुशांत देताना. यावेळेस अजून एक कुकवी करवन, जलद गतीचा चेंडू सरळ जातो या चिरक्षकाच्या हातामध्ये. 3 डॉट चेंडू कमबॅक केलंय रुपेशने. एका बाजूला रिशा 11 तर एका बाजूला आशागड ब्रदर्स ग्रुप. बिग फाईट, बिग बॅटल, बिग टसल मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक डॉट. 4 डॉट चेंडू चौकारानंतर प्रेशर, गोलंदाजाने स्वतःला सावरलाय. यस आय कॅन डू बेटर म्हटलंय आणि 4 डॉट चेंडू चौकारानंतर सुरेख गोलंदाजीचा भार रुपेशच्या माध्यमातून. स्टेप आउट करून खेळायचा होता, पूर्णपणे क्लम केला. ब्लॉक होल मधला चेंडू, ज्याला मात्र क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, त्याचा वापर केला जातोय. फलंदाजाच्या माइंड सोबत खेळलं जात आहे. शेवटचा षटकाची होती समाप्ती नक्कीच आपण पाहतोय. बॅक टू बॅक 5 डॉट चेंडू. पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त होत्या, त्याच्यानंतर आपण धावफलक पाहतोय केवळ 8 धावेंवरती. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती जगदीशला इंट्रोड्यूस केलं जात आहे. जगदीशचा विचार केला तर वैयक्तिक पहिल्या षटकामागे 4 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन जगदीश ऑन द मार्क. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना आपल्याला जगदीश मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे. रिक्षा 11 संघ आतापर्यंत कुठेतरी मजबूत परिस्थितीमध्ये आहे. फक्त एक चुकीची बाजू घडली रिक्षा 11 साठी की मात्र सुशांतचा जेल ड्रॉप झाला. बाकी सर्व अजूनपर्यंत बॉक्स ठीक झालेत. स्विचिटचा प्रयत्न, रोहित मात्र एसटीच्या मागे आहे आणि रोहितचं मात्र वैशिष्ट्य आहे फलंदाजावरती नक्कीच सायकोलॉजिकल प्रेशर क्रिएट करतो. रुपेशला आपण बघतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. यावेळेस मात्र बीट झालाय. थोडस वाईडी स्लो संधी होती, मात्र धावांचा विचार केला. 9 धावा धावफलकावरती आहेत. चला अमर 11 आणि सुर्वे फायटर
अमर 11 सुर्वे फायटर. धावांचा विचार केला, 10 धावा धावफलकावरती आहेत. धावांचा विचार केला, 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फटका चांगला इंटू द गॅप जाईल का? लॉंग ऑनचा खेळाडू मात्र लॉंग ऑफ वरती येतोय. धावांचा विचार केला, 12 धावा धावफलकावरती आहेत. चला अमर 11 कर्णधार. यावेळेस मात्र नक्की चेंडू निघून जातोय अलॉंग द कार्पेट. वाईड प्लस 4, 5 धावा. खराब चेंडू. पायांवरती नक्कीच वेध घेण्याचा प्रयत्न, लेक्स्टम उडवण्याचा प्रयत्न जगदीशचा होता. प्रयत्न मात्र फोल्ड ठरतोय. धावा सुद्धा देऊन जातोय 4. वाईड प्लस 4, 5 धावा नक्कीच महत्वपूर्ण ठरणार आहेत. धावांचा विचार केला, 17 धावा धावफलकावरती. पाचवा चेंडू स्लोवर 1. पूल करण्याचा प्रयत्न होता पण बाउन्सने सरप्राईज केलंय. कमी गतीचा चेंडू. शेवटचा अंतिम. तिसरं षटक नक्की जगदीश प्रगतीपथावरती. विचार केला, अजूनपर्यंत 14 धावा खर्च केल्यात. एक गडी सुद्धा बाद घेतलाय. बेगीड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आउटसाइड एज. यष्टीरक्षक थोडासा फंबल. टॉट चेंडूची सांगता होतीये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 लगावले जात आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 लगावले जात आहेत. लॉस ऑफ 1. घेऊया विश्रांती, जाऊया आपण डिस्क जॉकीकडे. यस डीजे. आउटसाइड एज नक्कीच आपण पाहतोय. पंच दर्शवतात 22चा इशारा. 22चा चौकार आहे. बाईसचा इशारा नक्कीच पंच दर्शवत आहेत. उलटा बुलटा परंतु चेंडू ब्लॉक बॉल मध्ये आहे. यॉर्कर फटका फसला होता. फंबल आपण पाहतोय थोडस विकासच्या माध्यमातून. नक्कीच प्रखर ऊन आणि प्रखर ऊनचे तडाखे मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षकांना लागतायत. 24. चौथं षटक नक्कीच प्रगती पथावरती आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण फॉलो थ्रू मध्ये चेंडूला टॅकल करणं नक्कीच कठीण असतं, पण ते कठीण काम सोपं करून दाखवतो गोलंदाज. येणारे 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. त्या चेंडूवर कटचा फटका त्या खेळला डीप मध्ये खेळाडू नाहीये. प्रयत्न स्वीपर कव्हरच्या खेळाडूचे आहेत, सर्कल मधल्या खेळाडूचे आहेत. हिमांशू तांडेल. तब्बल 3 धावा. या 13 धावेनंतर धावफलक धावून पोहोचणारे तब्बल 28 वरती. 1 धाव नक्कीच वाचवली आहे. शॉर्ट पॉइंट वरती नक्कीच खेळाडू तैनात होता.
फटका तर नक्कीच फसतोय, संपर्क होत नाहीये. बॉलिंग मार्कवर नक्कीच सचिनला बघतो, सचिनचं कौतुक करावं लागेल. अजून परत एक चांगलं षटक. यावेळेस बराच काळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात, विकेटचं पतन. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला, स्थिरावलेली आहे. यस, ड्रिंक्स ब्रेक प्लीज. डीजे मास्टर. डिस्क जॉकी 28 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय सरपंच चषक प्रीमियर लीग आशागड 2023 चे एडिशन नंबर 2. चला सुरू आहे फायटर. भौमिक प्लीज विनंती असेल आपल्याला प्लेइंग 11 पोहोचवायची आमच्यापर्यंत. चला थोडंसं स्पीडअप करायचंय प्लीज. बॉलिंग मार्क वरती जीतूला आपण पाहतोय. जीतू मानकर. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. सुशांत मैदानाच्या आतमध्ये जिथपर्यंत आहे ना धावांचं डोंगर नक्कीच उभं राहणार आहे. समोर मात्र न्यू बॅटर अरविंदला आपण पाहतोय. अरविंद कडे पण ती क्षमता आहे चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवण्याची. यावेळेस संधी आहे चेंडू नोमॅच लँड वरती. डी मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द फुल टॉस कर. फॅन्टास्टिक फॉर यू डीजे मास्टर. चौकारानंतर मात्र धावफलकावरती 4 न डिफ्लेक्शन. यावेळेस लोअर फुल टॉस गतीने मात्र बीट केला. पायचा इशारा पंच दर्शवतील का संपर्क चेंडू आणि फळीचा झालाय का? यस, अंपायर दर्शवतात 22चा इशारा. सिंगलने मात्र धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे. 34. यावेळेस मात्र सिंगलने धावफलकामध्ये बदल होणार आहे. धावफलकामध्ये नक्कीच 35, 35. यावेळेस मात्र नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला. 36 लागतायत. शेवटचा अंतिम चेंडू जीतूचा.
फुलारनाईंचा चेंडू लावड अपील तर आहे डाऊन द लेग. षटकाची होती समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती. चला सुरवे फायटर, प्रत्येक मॅचला आपल्याला नक्कीच विनंती करावी लागते. अमर इलेव्हन संघाचं नक्कीच आपण पाहतोय. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 36 लॉस ऑफ 2 विकेट. एका बाजूला आपण बघतोय आशागड ब्रदर ग्रुप. ओव्हर समाप्त झाली आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. बॉलरचं नाव लिहा इकडे. बॉलरचं नाव मालूम है ना बाकी उसको बताओ. बॉलिंग मार्क वर आपण सचिनला बघतोय. सचिनचा विचार केला वैयक्तिक पहिल्या षटकामागे 6 धावा खर्च केल्या होत्या. बेगेड करण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र चांगला होत नाहीये. बॉटम लागतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. रिले थ्रो मध्ये मात्र 37 सचिनचा आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं संघासाठी 6वं षटक. यावेळेस पुन्हा एकदा बराच काळ चेंडू हवेत आहे. 2 खेळाडू चेंडू खाली आहेत. अजून एक जीवनदान, खराब क्षेत्ररक्षण. सुशांत सारख्या फलंदाजाला जर आपण 2 वेळा संधी दिली तर कुठेतरी सामन्याला पूर्णपणे कलाटणी आणण्याची त्याच्याकडे कॅपेबिलिटी आहे, कुवत आहे. 38 नारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लाऊड अपील तर आहे. या फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं होत आहे पतन. गॉन. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय सरळ वेध घेतला ऑफ स्टिकचा. खोलवर डप्प्याचा चेंडू सचिन ठाकरे. फर्निचर डिस्ट्रॉय. गॉन. यस डीजे मास्टर. न्यू बॅटर युवराज. वैयक्तिक नक्कीच आपण पाहतो आजच्या पहिल्या सामन्यामध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं त्याच्यावरती आता जबाबदारी आहे, कारण संघ एकदा पुन्हा अडचणीमध्ये आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. रिषा 11 एका बाजूला तर एका बाजूला आशागड ब्रदर्स ग्रुप. डाऊन द लेग. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. एका बाजूला सुशांत अजून पण मैदानाच्या आतमध्ये 2 जीवनदानानंतर स्ट्रगल करतोय. कमबॅक करावं लागणार आहे कारण संघ अजूनपर्यंत अडचणीमध्ये आहे. 65 ते 70 धावा आपल्याला लगावे लागणार आहेत. यावेळी अवे फ्रॉम द ऑफ स्टंप आहे का पंचा. यस, वाईडचा इशारा. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. येणारे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सुशांत मात्र कुठेतरी अजूनपर्यंत शांत आहे. फटका तर चांगला आहे. यावेळेस खेळाडू आहे. तिसऱ्यांदा मात्र जीवनदान भेटणार नाहीये. सुशांतची स्ट्रगल वाली पारी समाप्त. येतोय अजून एक ब्रँडेड विकेट. यस डीजे मास्टर. मिस्टर डीजे मास्टर. 40 वर 4.
सहावं षटक प्रगतीपथावरती अडचणीमध्ये हा संघ. लखनला मात्र नक्कीच इंट्रोड्यूस केलं जात आहे बॅटिंग ऑर्डर मध्ये शफल. त्या जोडीवरती मात्र मोठी जबाबदारी असणार आहे. क्रिस गेल म्हणून नक्कीच नावाने प्रचलित या विभागामध्ये एक डावखुरा आक्रमक फलंदाज. आक्रमकता त्याची शैली आहे, त्या शैलीचा वापर आज करणार का? कारण संघ एका कठीण परिस्थितीमध्ये बॅक टू बॅक विकेटचं पतन आपण होताना पाहतोय. त्यावेळेस हलक्या हाताने खेळायचा होता. संधी आहे, अजून एक झटका लागेल का? थर्ड अंपायर चला विकेट जो होतोय पतन. चला थ्रोचा विचार केला तर जगदीश जोडीने थ्रो केला आणि याला मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात. कारण नॉनस्ट्राइक एंड वरती पण संधी होती फलंदाजाला बाद घेण्याची, परंतु जगदीश जोडी एक्सपिरियन्स आहे, सरळ वेध घेतला जस्टियांचा आणि नक्कीच आपण पाहतोय मिस्टर रुपेश जोडी तेवढे चपळ. विकेटचा पतन युवराज. डायमंड गॉन. सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला 40 वर. आता मात्र जबाबदारी लखनवरती आहे. लखनचा विचार केला, आक्रमणी त्याची शैली आहे, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये वेगळा पवित्रा घ्यावा लागेल का? कारण 5 गडी मिडल ऑर्डर आता इन द विकेट आहे. बॉलिंग मार्क वरती आपण मिस्टर जीतूला बघतोय. जीतू मानकर ज्याने मात्र वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये नक्कीच अप्रतिम गोलंदाजी केली होती. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, फटका बसलाय, फॉलो थ्रू मध्ये झेल घेतला जाईल का? तर याच विकेट जो होत आहे पतन. स्लोवर वन. जसं मी आपल्याला म्हटलं की आक्रमण ही याची शैली आहे, परंतु गोलंदाज पूर्णपणे हावी झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अल्पेश, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. जीतू मानकर स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं आणि ही याची खासियत आहे. गोलंदाजाच्या नक्कीच माइंड सोबत अजूनपर्यंत पूर्ण स्पर्धेमध्ये खेळत आलाय. यावेळेस विकेट करायचा होता, फलंदाज तयार होता, धावांचा विचार केला, स्थिरावलेला आहे 40 वरती. विकेटचा होत आहे पतन. चला जीतू साठी बक्षीस येते. जर या पुढील चेंडूवरती आपण जर 3 चेंडू मध्ये विकेट घेतला
तर नक्कीच राजूकडून मात्र आपण बघतोय पारितोषिक आहे प्रत्येक पुढच्या विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, बराच काळ चेंडू हवेत आहे, खेळाडू तैनात आहे, 200 रुपये मात्र अकाउंट मध्ये जमा होत आहेत. हर्षद वॉड कॅच, जीतूचं कौतुक करावं लागणार आहे. पूर्णपणे आपण पाहतोय प्रत्येक चेंडू वेगा डिलिव्हर केला जातोय. धावफलकाचा विचार केला, 40 वरती चिरावलेले विकेटचा विचार केला, 8 गडी बाद झाल्यात. चला कर्णधार सुर्वे फायटर, आपल्याला शेवटचा अंतिम कॉल असणार आहे. प्रत्येक सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला कॉल द्यावा लागतो. विचार केला वैयक्तिक 40च्या स्कोर वरती मात्र अजूनपर्यंत लगातार 3 गडी बाद झाल्यात. यावेळेस कट करायचं होतं रुपेश, एक्स्ट्रा बाउन्सने सरप्राईज नक्कीच झालाय फलंदाज, त्यासोबत विकेट कीपर सुद्धा. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. जीतूचं महत्वाचं षटक अजूनपर्यंत मेडन आहे, +3 विकेट. शेवटचा चेंडू सुद्धा डॉट येईल का? हलक्या हाताने नक्कीच फॉलो थ्रू मध्ये टॅकल तर करतात आणि खेळाडू तैनात आहे. लाऊड अपील, सिंगल. सिंगलने आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल 41 वरती. केवळ 1 धाव, 3 गडी बाद. अप्रतिम महत्वपूर्ण षटक. बॉलिंग मार्क वरती मिस्टर हिमांशु. बेगीड करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तर तैनात आहे. अजून एक झटका लागेल का? इझिली टेकन, इझिली डन, गॉन. जस्ट इझी मास्टर. Jazz in the mix. धन्यवाद डीजे मास्टर. विश्वासने मात्र नक्कीच विश्वास दर्शक कॅच घेतलाय. शेवटची जोडी मैदानाची आतमध्ये आहे. चला कर्णधार अमर 11 रेडी राहायचे आपण. मिस्टर योगेश यावेळेस हलक्या हाताने यावेळेस विकेटचा पतन, ऑल आउट होतोय संघ. चला कर्णधार 42 धावांचं आव्हान आहे. एका बाजूला अमर 11 तर एका बाजूला सुर्वे फायटर. सुर्वे फायटर अमर 11, कर्णधार यायचे लगेच.
राऊत सरला नक्कीच विनंती असेल नाणेफेकीच्या कौलासाठी. एका बाजूला अमर 11 तर एका बाजूला सुरभि फायटर. सन्माननीय सदस्य आपण बघतोय राऊत सर नक्कीच आमच्या सोबत आहेत. चला अमर 11 विरुद्ध सुरभि फायटर नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. अमर 11 संघाचा कॉल असणार आहे. सरपंच इज अ कॉल. यस इट सरपंच विराजमान हो जाइए. तर नक्कीच नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. प्रथम काय घेणार? आम्ही प्रथम बॅटिंग घेणार. फलंदाजी स्वीकारली. समोर मात्र सुरभि फायटर संघासारखा नक्कीच बलाढ्य संघ आहे. मागचा सामना त्यांनी जिंकलाय. प्रथम फलंदाजी करून किती धावांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य असेल? या स्पर्धेमध्ये आम्ही जवळपास 3 सामने हरलेले आहेत आणि जेवढे आमचे बाकी सामने आहेत मला वाटतं 3 सामने आहेत आणि ती उरलेले तीनही सामने आम्हाला जिंकावेच लागतील. या हेतूने आम्ही कमीत कमी 70 किंवा 75चा टार्गेट देऊया, कारण की समोरच्या टीम मध्ये पण चांगलेसे बॅट्समन आहेत, त्यांच्यामुळे आम्ही डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. तर नक्कीच आपल्याला ऑल द बेस्ट असेल. जाऊया आपण भूमीकडे. नक्कीच नाणेफेकीचा कौल आपण गमावलाय, पण प्रथम क्षेत्ररक्षण करायचंय. जर नाणेफेक जिंकले असते तर काय घेतलं असतं? आम्ही टॉस जिंकून देखील बॅटिंगच घेणार होते आम्ही देखील, पण आता आम्हाला फिल्डिंग आलेले तर आम्ही पण थोडे कमी रनापर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. 60-55 पर्यंत. 60-55 पर्यंत थांबवायचे. मागच्या मॅच मध्ये नक्कीच कॉन्फिडन्स तुम्हाला भेटला असेल. कोणता असा गोलंदाज असेल ज्याच्यावरती मात्र तुम्हाला या मॅच मध्ये जास्त कॉन्फिडन्स आहे? मानस पाटील आहे, त्यांनी देखील खूप चांगली ओव्हर केली होती आणि मॅन ऑफ द मॅच देखील घेतला होता. आणि तसेच आमचे पवार मॅनेजर आकाश दादा असे सगळे आहेत. तर नक्की दोघांना ऑल द बेस्ट असेल. जाऊया आपण नक्कीच घेऊया एक छोटीशी विश्रांती. देऊया डीजेला संधी. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नक्की 200 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. 200 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. रंगीतनाच्या मार्गात धन्यवाद. थँक्यू डीजे. 200 रुपयाचं कॅश पारितोषिक आपण पाहतोय. राजूच्या माध्यमातून आपण पाहतोय जीतू साठी नक्की प्रेम मात्र जीतू वरती, क्रिकेट वरती अतोनात प्रेम आहे. 200 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक. धन्यवाद राजू सर नक्कीच रोख रकमेसाठी. घेऊया विश्रांती. जाऊया डीजे कडे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सरपंच चषक आशागड प्रीमियर लीग 2023 चा रणसंग्राम. या डीजे आमच्या प्रकाश दोन्हीचा आमच्यागड मध्ये प्रकाश दादाचा आमच्यागड मध्ये जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच समीकरणाचा विचार केला. ग्रीन सिग्नलचा इशारा पंच दर्शवत आहेत. 48 चेंडू 42 ची गरज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लिव्ह तर केलंय, परंतु चेंडू इन लाईन आहे. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. एक लो स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये. 42 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. 8 षटकांच्या सामन्यामध्ये लेफ्ट हँडेड गोलंदाज कार्ड करायचे आहे. बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू. मैदानाच्या आतमध्ये लखनचा विचार केला तर चांगल्या टप्प्यावरती अजूनपर्यंत पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी केली आहे. आपल्याला चांगले फटके खेळावे लागतील जर आपल्याला लखनला आउट ऑफ द पार्क पाठवायचं आहे. यावेळेस चलावून कार्पेट खेळाडू पुन्हा एकदा तैनात आहे. बॅक टू बॅक 4 डॉट चेंडू. एका बाजूला दिशा 11 तर एका बाजूला आशागड ब्रदर ग्रुप.
यावेळेस नक्कीच फटका चांगला आहे, कारण पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. एका धावेने मात्र धावांचा श्री गणेशा होतोय. षटकाचा शेवटचा चेंडू. हलक्या हाताने नक्कीच टोळ लावलाय. धावफलकाचा विचार केला, धावफलक धावून पोहोचेल. आता मात्र 2 धावेंवरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती समीकरण आहे. 45 चेंडू 40 ची गरज. यस डीजे मास्टर. धन्यवाद डिस्क जॉकी. युवराजला आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. 42 चेंडू 40 ची गरज. यावेळेस हलक्या हाताने डॉ चेंडू नक्कीच आपण पाहतोय. दुसऱ्या चेंडूवर बिगिड करायचं होतं. लाऊड अपील तर आहे. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. समीकरण आता मात्र 40 चेंडू 40 ची गरज आहे. 2 बलाढ्य संघ आहेत आणि तेच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. अजूनपर्यंत सामना अटीतटीचा आहे. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. समीकरण बदलते. चेंडू कमी, धावा जास्त. यावेळेस शॉर्ट आर्म पोल इंटू द गॅप. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. 30 यार्ड सर्कल पार केल्यानंतर डीप मध्ये आपल्याला खेळाडू दिसतोय. दुसरा धावेचा अयशस्वी प्रयत्न. तीन धावा धावफलकावरती. समीकरण बदलत आहे. 38 चेंडू 39 ची गरज. यावेळेस फटका चांगला. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फंबल तर झालाय. 2 धावा. या दुहेरी धावेने धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलक धावून पोहोचणार आहे तब्बल 5 धावेंवरती. दुसरा षटक प्रगतीपथावरती. कौतुक करावं लागेल आचागड ब्रदर्स ग्रुप अँड टीमचं, कारण 42 धावा डिफेंड करताना अजूनपर्यंत पूर्णपणे रोखून ठेवलंय. शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतील का? तर फेकी चांगली आहे. मिसकम्युनिकेशन. कलेक्शन मध्ये युवराजची चुकी. जीवनदान. 2 धावीनंतर धावफलक धावून पोहोचले तब्बल 7 धावींवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय अर्थातच रिशा 11 7 वरती. समीकरण आहे 36 चेंडू 35 ची गरज. यस डिस्क जॉकी. शांताबाई की आवाज सुनी तुम लोगों ने. शांताबाई ऐसी बात है जिसके आगे ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. बदल जाता है वैसे बस ये कि वैसे सुन लखन लखन त्या बॉलर रिपीट झाला. तुला विचारणार ना पाहिजे. त्या विचारायला पाहिजे. आहे ना जर्सी नंबर आहे. मिस्टर लखनला नक्कीच आपण बघतोय गोलंदाजी मार्ग वरती.
चला थोडस स्पीडअप करायचंय. यावेळेस क्लिक करायचा होता, संपर्क मात्र चेंडू आणि फळीचा होत नाहीये. यावेळेस मात्र कौतुक करावं लागेल आशागड ब्रदर ग्रुपचं. लो स्कोरिंग सामना मात्र सोडला नाही आणि कुठेतरी यावेळेस वरचढ आहे संघ. कमबॅक केलंय, बिग हिट करावं लागणार आहे. प्रयत्न तेच आहे, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. युवराज या चेंडू खाली, विकेट जो होत आहे पाचान गॉन. यस डीजे मास्टर. न्यू बॅटर मिस्टर रुपेश जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कठीण परिस्थितीमध्ये नक्कीच आहे. यावेळेस फटका चांगला पहिल्या चेंडूवरती. चेंडू जाणार आहे क्लासिकल सिक्सर, ब्रँडेड सिक्सर येतो. यस डीजे मास्टर. रुपेश आल्या आल्या आउट ऑफ द पार्क पाठवलंय. डीजे मास्टर. रुपेश जोडी आल्या आल्या मात्र जो प्रेशर क्रिएट झाला होता, धावफलकाचा विचार केला 13 धावा आहे. समीकरण आहे 33 चेंडू 29 ची गरज. समीकरण बदलते षटकाराने. अजून एक प्रयत्न आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, विकेट होता पतन. ऍग्रेशन रुपेशने केली घाई, लागतो विकेट नंबर 2 गॉन. यस डीजे मास्टर. डिस्क जॉकी. तर नक्कीच आपण पाहतोय अजून एक गुप्तदान आलंय 5500 रुपये. तर जेणी कोणी मात्र हे दान दिले त्याने आम्ही नक्कीच आभारी आहेत. समीकरण आहे 5500 रुपयाचं नक्कीच गुपित दान आलंय स्पर्धेसाठी. नक्कीच आम्ही हृदयाच्या अंतःकरणाने आभारी आहेत. जीतू मानकर न्यू बॅटर. त्यावेळेस क्लिक केलाय, शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलेला. अलॉंग द कार्पेट रोल होतोय. समीकरण आहे 31 चेंडू 28 ची गरज. शेवटचा चेंडू आहे, अंतिम. हलक्या हाताने फक्त टोलावून दिलाय, सुशांतने केली आहे चुकी. थोडस प्रीजज केलं होतं चेंडूला. चेंडू मात्र नक्कीच अलॉंग द कार्पेट. षटकाची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला, जाऊन पोहोचेल 15 वरती. समीकरण आहे 30 चेंडू 27 ची गरज. तीस चेंडू 27 ची गरज आहे.
यावेळेस मात्र प्रयत्न केले. चला नक्कीच बघता आपण विद्यमान सरपंच जर या जोडीने विकेट न गमावता सामना विजयी केला तर विद्यमान सरपंच या स्पर्धेचे प्रणेता प्रकाश धोडी सरांच्या माध्यमातून तब्बल 1100 रुपयाचे कॅश पारितोषिक आमच्याकडे आलंय. हलक्या हाताने जितूचा प्रयत्न आहे. नक्कीच पारितोषिकांचा भडीमार आपल्यासाठी केला जातोय. जर या जोडीने मात्र सामना विजयश्री पत्करून दिला नॉट आउट राहून तर अर्थातच विद्यमान सरपंच या स्पर्धेचे प्रणेता प्रकाश सरांच्या माध्यमातून तब्बल 1100 रुपयाचे कॅश पारितोषिक आहे. आणि हे मात्र क्रिकेट वरती प्रेम आहे. आपलं प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. यावेळेस फटका तर चांगला आहे परंतु नो मॅच लँड वरती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर यस 2 धावा इझिली कम्प्लीटेड. समीकरण 27 चेंडू 23 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये जोडीचा विचार केला तर अनिल आणि जितू ज्या जबाबदारीची गरज होती ती जबाबदारी अजूनपर्यंत या दोघांनी खांद्यावरती घेतली आहे. पापावरती नक्कीच आपण पाहतो आक्रमण करण्याचा प्रयत्न फ्लिक केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 4चा घेतला नॉन स्ट्रायकरने. एका धावेने समाधानी व्हावं लागणार. सिंगलने मात्र धावफलकामध्ये बदल 20 ला गावत आहे. समीकरण बदलतंय. 26 चेंडू 22 ची गरज. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये नक्कीच फंबल. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण संघर्ष करताना बघतोय. शेवटचा अंतिम चेंडू 25 चेंडू 21 ची गरज आहे. एक बिग हिट आणि सामना कुठेतरी टेबल टर्न होईल पूर्णपणे. बिग हिटचा प्रयत्न बराच काळ चेंडू हवेत आहे. जज केलाय चेंडूला. विकेट होत आहे पतन. अनिल बॅक टू द डगआउट गॉन. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतो अरविंद बेसिक्स ऑफ क्रिकेटचा वापर पूर्णपणे बॉडी लाईनला चेंडू खाली ठेवलं, चेंडूला येऊ दिलं आणि कलेक्शन परफेक्ट. अजून एक झटका. लो स्कोरिंग सामन्यामध्ये कुठेतरी अजूनपर्यंत संत गतीने धावफलक पुढे जात आहे. एका बाजूला नक्कीच कौतुक करावं लागेल आशागड ब्रदर्स ग्रुपला. जेव्हा सामना सुरू झाला असं वाटलं 4 षटकामध्ये सामना संपेल, परंतु काय सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणून मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जातं कोणतंही टोटल छोटं नसतं जिथपर्यंत आपण त्या टोटलला अचीव्ह करत नाही, किंवा कोणतंही टोटल मोठं नसतं जिथपर्यंत त्या टोटलला आपल्याला डिफेंड करता येत नाही. समीकरण मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. 24 चेंडू 21 ची गरज. एका बाजूला आशागड ब्रदर्स ग्रुप तर एका बाजूला रिशा 11. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा युवराजला इंट्रोड्यूस केलं जात आहे. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी नक्कीच आपण पाहिलं तर 5 षटक घेऊ. चला स्पीडअप करायचंय थोडस. धावांचा विचार केला 21 ऑन द बोर्ड ॲट लॉस ऑफ 3. समीकरण आहे 24 चेंडूत अजून 21 ची गरज. हलक्या हाताने संधी होती का? प्रश्नचिन्ह नक्कीच आहे. 23 चेंडू 21 ची गरज. या चेंडूवरती संधी आहे का? लाऊड अपील. पंचांना प्रेशर मध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये डिस्कशन मोड मध्ये दिसतील. विकेटचं होत आहे पतन. जितूला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. गॉन. यावेळेस मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलते. 22 चेंडू 21 ची गरज. लो स्कोरिंग सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कसा डिफेंड करावं याचं प्रात्यक्षिक अजूनपर्यंत आशागड ब्रदर्स ग्रुपने दिलंय.
गोलंदाजीचा तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये केलाय, अचूक आणि भेदक मारा. प्रश्न विचारले आहेत प्रत्येक फलंदाजाला आणि अजूनपर्यंत कोणत्याही फलंदाजाला निश्चितपणे त्या गोलंदाजीचं उत्तर नीटपणे देता आलं नाहीये. समीकरण आहे 22 चेंडू 21 ची गरज. बॅक टू बॅक अंतराळावरती आपण पाहतो विकेटचं पतन होत आहे. 4 गडी अजूनपर्यंत तंबूचे आसराळ्यात. 42 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी अजूनपर्यंत फंबल आपल्याला बॅटिंग ऑर्डर मध्ये दिसते. अजून एक विकेट आणि सामन्यामध्ये पूर्णपणे नक्कीच आपण पाहतोय कमबॅक करेल आशागड ब्रदर. चिकी सिंगल. या सिंगल नंतर मात्र आपण बघतोय समीकरण बदललं जातं. 21 चेंडू 20 ची गरज आहे. 21 चेंडू 20 ची गरज. फलंदाजी मार्कवरती आता मात्र आपण हिमांशू दांडेल वैयक्तिक पहिला चेंडू फेस करेल. जोडी नक्कीच नवीन मैदानाच्या आतमध्ये आहे कारण दोन्ही विकेट हरली गेल्यानंतर मात्र हिमांशू दांडेल वरती जबाबदारी आहे. व्यूहरचनेमध्ये आपण बदल बघतोय. 21 चेंडू 20 ची गरज. सरपंच चषक 2023 चा भव्य दिव्य सोहळा आपण अनुभवतोय. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण नक्कीच घर बसता आस्वाद घेऊ शकतो. फुलर लाईनचा चेंडू हलक्या हाताने खेळायचा होता. फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय. डायरेक्ट हिट. फर्निचर डिस्ट्रॉय गॉन. यस डीजे मास्टर. युवराज वेध घेतलाय. गॉन. डी 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 धन्यवाद डीजे मास्टर. समीकरण 20 चेंडू 20 ची गरज. धावांचा विचार केला 22 धावा लॉस ऑफ 5. कौतुक करावं लागेल आशागड ब्रदर्स ग्रुपचा. कुठेतरी सामन्यामध्ये पूर्णपणे कलाटणी आणण्याचा प्रयत्न धाडस संघर्ष आपल्याला दिसतोय. 20 चेंडू 20 ची गरज. अजून एखाद विकेट आणि सामन्यामध्ये पूर्णपणे रोमांच निर्माण होणार आहे. प्रेक्षक राजाने पुन्हा एकदा मन वळवलं या सामन्याकडे. जेव्हा 42 धावा स्कोरबोर्ड वरती झाल्या तेव्हा असं वाटलं वन साइड सामना होणार आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांनी इम्प्रेस केलं. न्यू बॅटर विकासला इंट्रोड्यूस केलं जातं. नॉस्टे गेंड वरती रनआउटच्या रूपामध्ये नक्कीच गडी बाद झाला. हलक्या हाताने पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. डॉट चेंडू मात्र येणार आहे. शेवटचा अंतिम चेंडू. त्यावेळेस फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू क्लिअर होतोय. चेंडू निघून जाणार आहे. दान ओव्हर द रोप. 4 धाब्यांसाठी महत्वपूर्ण रिलॅक्सिंग चौकारी दिसते मास्टर. डीजे मास्टर. समीकरण बदलतंय. 18 चेंडू 16 ची गरज आहे. हा सचिनचा चौकार मात्र सामन्यामध्ये कलाटणी आणू शकतो. 18 चेंडू 16 ची गरज. चला बॉलर इंट्रोड्यूस करायचं लगेच. चला स्पीडअप करायचं थोडस. 18 चेंडू 16 ची गरज आहे. अठरा चेंडू 16 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती मोहम्मद अर्थातच पापा नावाने प्रसिद्ध अष्टपैलू खेळाडूला इंट्रोड्यूस केलं जात आहे. गतीमध्ये परिवर्तन फसवलं होतं परंतु लेगस्टिकच्या जास्त बाहेर. गतीने तर चकमा दिला परंतु लाईन अँड लेंथ दिशाभूल. 18 चेंडू 15 ची गरज.
त्यावेळेस हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. गलीचा खेळाडू मात्र नक्कीच वेध घेण्याचा प्रयत्न. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. स्ट्राईक वरती आता मात्र सचिन असणार आहे. विकासचा विचार केला पहिला चेंडू फेस करताना हलक्या हाताने सचिनला संधी दिली का सचिनच्या बळीतून एक चांगला फटका आलाय. फील्ड प्लेसमेंटचा विचार केला अजूनपर्यंत अटॅकिंग आहे. ऑफसाइड रिजन वरती नक्कीच प्रोटेक्शन आहे. 3 खेळाडू नक्कीच आपण ऑन साइडला पाहतोय. बिग हिट लागावलाय. चेंडू निघून जाणार आहे. येतोय मात्र सचिनच्या बळीतून दमदार असरदार क्रॅकिंग सिक्सर. यस डीजे मास्टर. डीजे मास्टर. यावेळेस मात्र नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. सामना मात्र कुठेतरी रिलॅक्स होताना दिसतोय. समीकरणाचा विचार केला धावफलक धावून पोहोचते 36 वरती. 15 चेंडू 6 ची गरज. याच षटकामध्ये सामना संपुष्टात येईल का? यावेळेस हलक्या हाताने गाणं लावायला सांग ना. नक्कीच बघतोय सन्मान. सरपंच चषक या गाण्याचे पुरस्कार करते केवल गरज सर. नक्कीच मॅन फ्रॉम बेटेगाव आपल्यासोबत जोडले जात आहेत. वेलकम असेल सर आपलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. दोन धावेची अजूनही गरज आहे. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. विकेटचं होत आहे पतन. अकरा चेंडू 2 ची गरज आहे. सहा गडी नक्कीच बाद झाल्यात. 11 चेंडू 2 ची गरज. विश्वास 2 धावा अर्जित करायचे आहेत. अटॅकिंग फील्ड पूर्णपणे आपण पाहतोय. 11 चेंडू 2 ची गरज. कट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येतोय. 10 चेंडू 2 ची गरज आहे. अजूनही सामन्यामध्ये नक्कीच रंग निर्माण होतील का? रंग भरले जातील का? कारण आशाकडे ब्रदर्स ग्रुप अजूनही कॉन्फिडंट आहे. बिग हिट येतोय मात्र. विनिंग सिक्सर डीजे मास्टर. आशागड मध्ये दरारा आमच्या प्रकाश दादाचा. आशागड मध्ये दरारा.
कभी झुकेगा ना कभी रुकेगा लोकनेता हाय खरा ना कभी झुकेगा ना कभी रुकेगा लोकनेता हाय खरा आमचा लोकनेता हाय खरा आमच्या प्रकाश दोडीचा आशा गडमध्ये दरारा आमच्या प्रकाश नक्कीच आपण एक दादाचा अप्रतिम आशा षटक. गडमध्ये दरारा अप्रतिम विजय. सन्माननीय आदरणीय केवल गरज सर नक्कीच आपल्या सोबत आहेत. आपण गाणं ऐकलं सरपंच सरांचं. केवल गरज सर नक्कीच मॅन फ्रॉम बेटेगाव. क्रिकेट वरती नक्कीच सरोज, त्यांचं सुद्धा प्रेम इकडे आहे. मंडळात. सत्कारासाठी लवकर आहे. धन्यवाद. नक्कीच केवल गरजचा विचार केला तर अनेक सॉंग्स आपण त्यांचे पुरस्कृत पाहिले आहेत, ऐकले. युट्यूब वरती नक्कीच एक मोठं नाव आहे. वेगवेगळे सॉंग